कॉलेज संपत आलंय आणि डोक्यात फक्त एकच प्रश्न घोळतोय की पुढे काय, जॉब करायचा की मास्टर करायचं. तर हे कन्फ्युजन जवळपास सगळ्या स्टुडंटच्या मनामध्ये असतं. तर याचं उत्तर हे खूप सोपं आहे की तुमचं गोल काय आहे हे क्लिअर असायला हवं. जर तुम्हाला आयटी कंपनीमध्ये जॉब करायचा आहे तर मास्टर डिग्री करणं तितकंसं इम्पॉर्टंट नाही. पण हा, जर तुम्हाला टीचिंग मध्ये जायचं आहे, पीएचडी वगैरे या गोष्टीमध्ये जायचं आहे, तर मग मात्र तुम्हाला मास्टर डिग्री लागतेच लागते. आयटी कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर आपल्याला आपले टेक्निकल स्किल्स असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मग काही स्टुडंटचं असं म्हणणं असतं की सर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये एखादा बूट कॅम्प केलाय 2-4 दिवसाचा, पण त्याच्यामध्ये आपण फक्त बेसिक शिकलेलो असतो. पण आपल्याला फक्त बेसिक नाही काम होत नाही, आपल्याला एक डिटेल नॉलेज त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीजला हे लागतंच लागतं. आणि दुसरी गोष्ट, याही उपर आपल्याला आपलं एक लॉजिकल रिझनिंग जे आहे ते खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो टेक्निकल स्किल प्लस लॉजिकल रिझनिंग ह्या जर कॉम्बो आपल्याकडे आहे तर नक्कीच एक चांगला आयटी जॉब आपल्याला लवकरात लवकर मिळू शकतो. त्यामुळे शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला, परिवारजनांना ज्यांचं कॉलेज नुकतं संपलेलं आहे किंवा संपणार आहे.